माझे पूर्ण नाव मानव देवेंद्र ठाकरे. मी 9व्या वर्गात आदर्श विद्यालयात येथे शिकतो. मी ना एक फायर गन म्हणजेच एक फटाके फोडण्याची गन बनवली आहे, ज्यामध्ये आपण सुरक्षित आणि समाधान मानू शकतो. म्हणजे त्याचं कारण असं की आपण अगोदर याच्यानंतर दीपावली आली की आपण फटाके फोडतोच. आणि फटाके फोडणे म्हणजे हा एन्जॉयचाच प्रकार आहे. आणि माझ्यासारखे मुलं म्हणजे फटाके फोडतात. आणि आम्ही जेव्हा फटाके फोडायचो तर आमच्या समोर किंवा माझ्या मित्राच्या घरासमोर फटाके फोडण्याचं पटांगण नसल्यामुळे आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या काठाले फटाके फोडायचो. त्यामुळे आम्हाला खूप अडचण व्हायची, कारण की रस्ता खूप चालत होता आणि आगमन खूप जास्त असत होते. आणि त्यामुळे जेव्हा आपण फटाके फोडत असतो तेव्हा आपण फटाक्याच्या बातीले आग लावली की आपण झटकन पडतो. आणि आपल्या लक्षात असे राहत नाही की आपण रस्ता क्रॉस करत आहोत, तर इकडे तिकडे पाणी जरूर आहे, म्हणजे गाडी येत असते, पण आमच्या लक्षात ते राहत नाही. त्यामुळे आमचे अपघात पण होऊ शकतात. माझे आणि माझे मित्राचे अपघात होताना आम्ही 1-2 वेळा वाचले पण आहोत. त्यामुळे आमच्या घराच्या माझ्या वडिलांनी आम्हाला फटाके फोडायला परमिशन नाही दिली. त्यामुळे आम्ही खूप उदास झालो. आणि मला तेव्हा एक कल्पना आली की आपण जर अशी गन बनवली तर ज्यावर आपण हातात असे फटाके फोडणार आणि आपल्याला काहीच नुकसान म्हणजे काही क्षती नाही होणार. तेव्हा मी ही गन बनवली, ज्यामध्ये आपण समोर फटाका टाकला, म्हणजे याच्यात एक पाईप बनवलेला आहे ज्यामध्ये चांगल्यापणे फटाका टाकता येते. आणि हा फटाका मिरची बॉम्ब किंवा लक्ष्मी बॉम्ब असे फटाके टाकू शकतात. ह्या गनचा एक अधिक उपयोग असा म्हणजे की आपण सुरक्षित पण असतो. ह्याचे कारण असे की जेव्हा आपण फटाक्याच्या बातीले आपण जेव्हा आग लावतो तर त्याची चिंगारी निघते. आणि जेव्हा फटाका एकदम जोराने फुटला तर आणि जशी बातले आग लावली तेव्हाच फुटला तर आमच्या डोक्यावर किंवा आमच्या चेहऱ्यावर नुकसान पण होऊ शकतो. आणि ह्या गनामुळे ते होत नाही, कारण की ही गन अशी ठेवली आणि अशी ठेवल्यावर जेव्हा याच्यावर आग लावली तर ह्याच्या मागे नाही येता तो समोर जातो त्याच्या चिंगारी, कारण की मागे इथे बंद केलेला आहे आणि समोर तो जातो. आणि ह्याच्यामुळे आम्ही खूप सुरक्षित पण असतो. आणि जे रस्त्यावरचे जे अपघात होतं ते पण बंदच झाले आहे. आणि आपण कोठेही चांगल्या म्हणजे खुर्चीवर किंवा एखाद्या टेबलावर बसून पण असे फटाके फोडू शकतो. आणि ह्याचा असा बी उपयोग आहे की हा फटाक्याचा जो आवाज येतो तो डबल पण येतो. आणि आमचे आनंद पण खूप वाढते. आणि मी हे बनवून खूप आनंदित आहे.